आपण बघितलं असेल मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की इथली जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती आहे ते पाहता प्रामुख्याने 20 जागेंवर गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे, निवडणुका लढवल्या जातात। या 20 जागेच्या पैकी 18 जागेवर शिवसेनेचे धनुष्यबाणाचे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार नगरसेवक म्हणून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने निवडून आले। मी तमाम जनतेचं शिवसैनिकांचं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। मला वाटतं की हा जो विश्वास त्यांनी शिवसेनेवर टाकला, गेल्या अनेक वर्षांचा त्यांना असलेला विश्वासावर त्यांनी हे मतदान केलेलं आहे। मालेगावच्या विकासावर त्यांनी मतदान केलेलं आहे। दुःख या गोष्टीचं आहे की आमचे 2 शिलेदार आणि म्हटलं तर गड आला पण सिंह गेला, 2 प्रमुख नेते आम्हाला अपयश त्या ठिकाणी मिळालं। निश्चितपणे त्याचं आम्ही आत्मचिंतन करू आणि 20च्या 20 उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा असताना 2 आमचे कमी आले, त्यांनाही येणाऱ्या काळामध्ये त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी दिला जाईल। क्षणाला तर आम्ही पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर विचार पण केलेला नाही। आपण सगळे पाहतो आहोत की कोणत्या नाशिक महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, धुळे महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत, मालेगावचे काय निकाल येत आहेत, या सर्व गोष्टींवरच आम्ही पदाधिकारी बसलेलो होतो। मला वाटतं की आता बसल्याच्या नंतर, कारण अद्याप काही निकाल येणं बाकी आहे, ते सर्व निकाल आल्याच्या नंतर पुढचं मार्गक्रमण दिशा काय असेल या संदर्भात आम्ही स्थानिक नेते मंडळी बसून चर्चा करू आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मग पुढची दिशा ठरवली जाईल।